नमस्कार मंडळी, सोलापुरी कट्टा न्यूज चॅनल आज आलेला आहे आंतोळीकर नगर मध्ये कोष्टी मॅडमच्या घरी. श्रावण महिना चालू होतोय, ऑगस्ट महिना चालू झालेला आहे, पावसाच्या सरी येत आहेत. आज संकष्टी आहे, त्याचबरोबर एक स्पेशल ओकेजन आहे फ्रेंडशिप डेचं. बघूयात तर ताई आपल्यासाठी आज काय बनवत आहेत. चला तर मग जाऊया. मॅडम नमस्ते. मैत्रिणींनो, आज आपण मयुरी गोष्टी यांच्या घरी आलेले आहे. फ्रेंडशिप डेचं एक ओकेजन आहे, प्लस आज बाप्पाची चतुर्थी आहे. तर ताई आपल्यासाठी काय आज नवीन करणार आहे, आपण एकदा त्यांना विचारूया काय आज नवीन आहे. आजचा पदार्थ आहे स्पेशल उकडीचे मोदक. बरं, आज आपण उकडीचे मोदक करणार आहोत. आज चतुर्थी आहे, गणपतीच्या बाप्पासाठी आगमनासाठी पण केले जातात. चतुर्थी निमित्त आपण गोड म्हणून करू शकतो, मुलांना पौष्टिक डब्यात देता येतात आणि घरी पण आमच्या घरी खूप आवडतात. प्रचंड मोदक सर्वांना आवडतात. चला साहित्य बघूया. तर आपण आता मोदकाच्या रेसिपीला सुरुवात करतोय. सर्वात प्रथम सारण बनवतोय. सारणासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी ओल्या खोबऱ्याचं चव, पाऊण वाटी गुळ पावडर आहे, किंवा गुळ अशी मोठा गुळ जरी बारीक करून घेतला तरी चालू शकतो. ड्रायफ्रुट्स मध्ये काजू, बदाम, वेलची पूड, जायफळ. आणि मोदकासाठी आपल्याला गव्हाच्या पिठाची कणिक चालू शकते नॉर्मल. तर आपण रेसिपीला सुरुवात करतोय. सर्वात प्रथम खोबऱ्याचा जो म्हणजे बारीक केलेलं ओलं खोबरं आहे, हे 1 वाटी आपण एका बाउल मध्ये काढून घेऊ. नंतर त्यामध्ये जागी सुका पण चालेल का? चालेल, पण ओलं खोबरं जास्त पौष्टिक असतं, त्यामुळे हेअर ग्रोथ वगैरे आता प्रॉब्लेम फेस करतोय, त्यासाठी चांगले म्हणून मी हे युज करते. तुम्ही पावडर वापरले, पण साधा गुळ पण वापरू शकतो, युज करू शकतो. तो गुळ थोडासा बारीक करून घेतला तरी चालेल. आणि साखर वगैरे? साखर पण ऑप्शनल आहे, पण गुळ बेटर. पाऊण वाटी गुळ घातलाय. ड्रायफ्रुट्स मध्ये काजू, बदाम, अजून तुम्हाला ऑप्शनलला पिस्ता वगैरे युज करू शकतो तुम्ही. वेलची पूड चिमटभर. ओके. जायफळची थोडीशी पूड घालते मी. ह्यात मिक्स करून ठेवली मी ऑलरेडी. आणि हे सारण एकत्र करून घेऊयात. प्रत्येक चतुर्थीला तुम्ही करता मोदक? हो, घरी प्रत्येक चतुर्थीला मोदक असतात. नैवेद्य वगैरे मोदकाचे असे तर 10-15 टाइप्स आहेत, पण उकडीचे मोदक पौष्टिक, तसेच पूर्वीपासून आपल्या घरी चालत आलेली पद्धत आहे, तसेच मी करते. मला तळलेले मोदक, उकडीचे मोदक, बरेच टाईपचे मोदक येतात. पण आज पौष्टिक पण त्याच बरोबरीने आपण जपलं पाहिजे. पौष्टिकता आपल्या पदार्थाची नवीन किती जरी झालं तरी जुन्याला सोडता कामा नये. त्यामुळे मी पौष्टिक म्हणून उकडीचे मोदक करते. हार्डली 15-20 मिनिटात होऊन जातं, तयारी असेल तर. नाही जास्त वेळ लागत. एकतरी उपवास असतो दिवसभर, बाप्पासाठी प्रसाद करा, कुकिंग करा. लेडीज वर्किंग वुमनना पण इझी आहे बनवायला. सारण तयार आहे आपलं. मोदकाचं जे वरचं आवरण असतं, म्हणजे त्याला पारी बोलतात, कोण आवरण बोलतं, त्यासाठी मी गव्हाची कणिक घेतली. म्हणजे गव्हाचं पीठ, त्यात थोडंसं मीठ चवीनुसार, आणि ते घट्ट मळून घ्यायचं. आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून आपण बनवून घेऊ. आता या पिठाच्या जागी कोणी तांदळाची उकड वापरतं, कोणी रवा मिक्स करतं, असे बरेचसे व्हेरिएशन आहेत. पण हे इन्स्टंट पण होतात आणि आपल्याकडे अवेलेबल असतात गव्हाचं पीठ घरी, त्यामुळे मी त्याचेच केले. स्टोरी आहे, तुम्हाला माहिती का नाही? आपण जेव्हा उपवास धरतो तेव्हा हे मोदक एक मोदकामध्ये मीठ घातलं जातं. हो, जे मतलब ज्यांना उपवास करतात ते काय करतात, 21 मोदक करतात आणि त्यातल्या एका मोदकात मिठाचा खडा घातला जातो. आणि ते मोदक खात असताना ज्या वेळेस मिठाचा खड्याचा मोदक लागेल तिथपासून स्टॉप करायचं. मग तो उपवास तिथेच संपला. भले पहिल्या मोदकाला जरी लागला तरी तो उपवास स्टॉप करतात लेडीज. इतक्या देवाचं करत असतात ते, खरं अक्षरशः फॅमिलीसाठी. आणि नेहमी मोदकात सारण भरपूर भरावं. तो मोदक
व्यवस्थित गोड लागला पाहिजे आणि दिसायला पण असा टुमदार दिसतो. बाप्पाच्या पोटासारखा आकार आला पाहिजे त्याला. आता लवकरच आपली नाही का गणपती बाप्पा आपले येणार आहेत, तर त्यावेळी तुम्ही आणखी काही वेगळं बनवता? हो, बाप्पासाठी फर्स्ट तर मोदकाचा पहिल्यांदा मान. पहिल्या दिवशी मोदकच असतात आमच्याकडे, बाप्पाच्या पण आवडीचे आणि घरात तर खूप सर्वांना आवडतात. आणि नेक्स्ट डे गोडधोड असतं, पुरणपोळी वगैरे बाप्पाच्या आवडीचे भरपूर पदार्थ करतो आम्ही. उकडीचे मोदक माझ्या मिस्टरांना खूप आवडतात. ताई, तुम्ही स्वतः एक इंजिनियर आहात हा. आणि जॉब करत होतात आणि तुम्ही सगळं सोडून बाकीचं याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट तुम्हाला आहे कुकिंग मध्ये, तर आणखीन काय काय करता तुम्ही? म्हणजे गेट टुगेदर मैत्रिणींबरोबर कधी? हो, मला सोशलाइज आहे, मला सगळ्याची आवड आहे. गाणी, सिंगिंग, डान्स, कुकिंग आवडतं. हे खरं तर कुकिंग मला आवडत नव्हतं, पण माझ्या मिस्टरांमुळे मला आवड लागली. आणि ते फूडी आहेत, त्यांना खूप प्रकारच्या वेगवेगळ्या टेस्टी फूड ट्राय करायला आवडतं आणि मी बनवूनही देते. त्यामुळे मी शिकले, त्यांच्यासाठी शिकले. सर काय करतात? माझे मिस्टर कॉलेजवर लेक्चर. तरी तुम्हाला वेळ मिळतो? हो. आणि प्रत्येक दिवशी टिफिन सगळ्या म्हणजे ऑल ओव्हर चवी असतात टिफिन मध्ये. गोड, तिखट, आंबट. डेली टिफिनला गोड एखादा पदार्थ तरी असतोच, त्यातल्या त्यात मोदक फेवरेट. आणि आज फ्रेंडशिप डे आहे, तर स्पेशली तुमच्या मैत्रिणीला काय तुम्ही एक संदेश द्याल आमच्याकडून? मैत्रिणींना सांगायचं तर काय, आपलं आयुष्य हे एकदाच मिळतं, त्यामुळे आनंदाने जगा. जे तुमच्याकडे कलागुण आहेत ते प्रत्येकीला म्हणजे हे करण्याचं वाव द्या. आणि छान एखादीला असं हे करू नका की तुला हे येत नाही, जमेल का, नाही जमेल. कॉन्फिडन्सली आपण एखाद्या मैत्रिणीला बाहेर आणू शकतो. खूप प्लॅटफॉर्म आहेत आजच्या जगात. मला अशा मुलांसाठी नेहमी एक प्रोत्साहन एक प्लॅटफॉर्म आणून देते. मला सगळ्याच महिलांना, गृहिणींना आवाहन करायचं, जर तुम्ही इंटरेस्टेड असाल अशा काही नवीन रेसिपीसाठी, तर नक्कीच तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आपले मोदक बनवून तयार आहेत, आपण आता याला स्टीम करून घेऊया. हा, ते पांढऱ्या मोदक. मैत्रिणींनो, आपले हे मोदक आता तयार आहेत. साधारण 10 मिनिटं लागले याला ठेवायला. 10 ते 12 आपण चेक करूया एकदा आपले मोदक झालेत का बघायचं. हो, चला आपण आता आपले मोदक उघडून बघूया. पाहू शकतो वाफाळलेले मस्त वास येतोय. गरमागरम मोदक, त्याच्यासोबत तूप, उत्कृष्ट लागतं खायला. आपले 10 ते 15 मिनिटं मोदक वाफून झालेले तयार आहेत आपले आता हे मोदक. अतिशय भारी झालेलं आहे. म्हणजे मी वेट नाही करू शकत, मी एका घरात ते संपवणार आहे, इतकं सुंदर झालेलं आहे. थँक्यू सो मच. सोलापुरी कट्टामुळे आज मला माझी रेसिपी सगळ्या मैत्रिणींसोबत शेअर करता आली आणि आज बाप्पाच्या कृपेने फर्स्ट माझी रेसिपी मोदकाने सुरुवात झाली. गोड खूप छान झालेली आहे, इतकी टेस्टी आहे. तो फ्लेवर सगळा आतमधला आणि काजू वगैरे एकदम टेम्पटिंग लागते. थँक्यू सो मच. सोलापुरी कट्टाचे पण मी आभार आहे. खरं तर मला माझ्या मैत्रिणीमुळे आज माझी रेसिपी सगळ्यांसोबत शेअर करता आली, त्यातच खूप आनंद आहे. हॅपी फ्रेंडशिप डे. तुम्हाला पण हॅपी फ्रेंडशिप डे. मैत्रिणी, तुम्हालाही अशी काही आवड आहे, तुमच्याही हाताला वेगळी चव असेल, तर तुम्ही नक्की आमच्या बरोबर जोडू शकता. सोलापुरी कट्टा न्यूज चॅनल कडून आम्ही प्रत्येक महिलेला एक वेगळं प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच जॉईन व्हा. खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. येणारा श्रावण आणि येणारी सगळी सण आपण सगळे सेलिब्रेट करूया आणि लवकरच भेटूया सोलापुरी कट्टा न्यूज चॅनलच्या किचन कट्टा या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि भेटूया पुढच्या भागात.